सर्वांना माझा जय शिवराय. याचं क्राऊन पिनियन 4 व्हीलचं तुटलं होतं. ट्रॅक्टर आहे 6028. याचं नवीन क्राऊन पिनियन कसं जोडायचं, कसं फिट करायचं हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल. आता हे जे क्राऊन आहे तो अलीकडल्या साईडनं फिट करायचा. अलीकडल्या साईडनं म्हणजे जिकडून आपण ऑइल टाकतो, ऑइलचा गेज आता याच्यात बघा, ऑइलचा गेज इकडल्या साईडनं राहतो, पलीकडल्या साईडनं म्हणजे राईट साईडनं ट्रॅक्टरच्या, आणि लेफ्ट साईडनं हा पिनियन आतमध्ये जाणार. अलीकडूनच पलीकडून उलटा जाऊ शकत नाही आणि पलीकडे निघू शकत नाही. आता हे आतमध्ये फिट करणार. आता तुम्हाला मी फिट कसा केला ते पुढं दाखवतो. आणि फिट करायला याला दोन बेरिंगच्या जागा आहे, त्या बेरिंगच्या जागेवरच तो फिट होणार. त्याला त्याचा जो शॉफ्ट आहे लंबा, त्या शॉफ्टनेच ठोकून फिट करायचं त्याला. अलीकडल्या बाजूला बघा, त्याला एक इकून हाऊसिंगचाच लॉक आहे, ते त्या हाऊसिंगवर जाऊन ताडलं आहे. आता इकून मी तुम्हाला फिरून दाखवेल, तर ते फिरून बघा कसं फिरतं. या शॉफ्ट घुमलं पाहिजे, ते काही जास्त टाईट वगैरे नाही गेलं पाहिजे. हा शॉफ्ट त्याला लावायचा, नंतर लेवलला धरून ते ठोकून द्यायचं मोवर. इझी घुमतोय. आता ही जी बेरिंग आहे 32205 बेरिंग आहे. 32205 नंबरची बेरिंग ही त्या पिनियनमध्ये खालच्या साईडनं लागणार. हे बघा मी दाखवतो तुम्हाला, तिथं बसणारी बेरिंग 32205. त्याच्यावरून हे कोन बसणार. कोनच्या बाद एक हे आहे, कोनच्या बाद एक वायसर आहे, ते वायसर बसणार. नंतर त्याच्या बाद 30205 ही बेरिंग बसणार. सॉरी, ती अगोदरची पण 30205च होती. याच्यामध्ये फक्त थोडा हाईटचा फरक आहे. ही 30205 ही अशी बसणार, तुम्हाला दाखवली त्याच्या विरुद्ध दिशेने. त्याच्यामध्ये त्याच्या मध्यभागी हे डिस्टन वायसर आहे. हे डिस्टन आहे, डिस्टन फिट होणार. आता तुम्हाला फिट झाल्यावर फिट करून दाखवतो मी नेमकं कसं बसणार आहे. फिट झाल्यावर तुम्हाला दाखवतो. वरून चेक नट राहील त्याला लॉक म्हणून. हे बघा असं बसलेलं जाईल. ती एक बेरिंग उलटी करून एक डिस्टन, त्याच्या बाद दुसरी बेरिंग, ते त्याचं हे. आता फिट करताना आतमध्ये फिट करताना याला काय करावं, गिरीस लावूनच जास्त म्हणजे लवकर फिट होतं. ते ग्रीस लावूनच फिट केलं पाहिजे. आता मी याला ग्रीस लावलं आणि थोडासा हलक्याशा हाताने त्याला मोहर ठोकायचं. आता मी ठोकीत थोडं हलक्याशा हाताने, लय जाम पण नाही लय फिट पण नाही. आणि पलीकडल्या साईडनं थोडं बिंगीत म्हणजे त्याच्या दातावर बरोबर येतील असं हे करून फिट करायचं.